नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा सराव संच 26. या सराव संचाचा मूळ उद्देश हा आहे की समीकरण म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं. चला तर मग थेट गणिताकडे वळूया. जो प्रश्न आहे तो काय आहे बघा रे. पुढे वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत, त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा. बघा रे, खाली आपल्याला काय केलेले आहेत, 10 उदाहरणे दिलेत आणि त्या 10 उदाहरणापासून आपल्याला काय करायचे, समीकरणे तयार करायचे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, ही उदाहरणे पहिल्यांदा काय करूया रे, सोडवून घेऊयात. बघा रे, पहिलं काय उदाहरण दिलं आहे, 16/2 म्हणजेच काय रे, 16 ह्या संख्येला 2 भागलं तर उत्तर काय येणार आहे, 8. 2 × 16. त्यानंतर दुसरं उदाहरण काय आहे, 5×2 म्हणजे 5 दुने 10. त्यानंतर तिसरं उदाहरण काय आहे, 9 + 4. 9 + 4 बरोबर काय आहे रे, 13. त्यानंतर 72 ह्या संख्येला 3 भागलं असतं, उत्तर काय येणार आहे बघा, 3 दुने 6. 7तून 6 गेले, उरला इथे 1 आणि 3 चोक 12 म्हणजे ह्या संख्येचं गणिताचं उत्तर काय आलं रे, 24. त्यासोबतच पुढे काय दिली गणिती क्रिया, 4 + 5 म्हणजेच त्या गणिताचं उत्तर काय आलं रे, 9. आता पुढे जो काही प्रश्न दिला आहे तो काय दिला आहे, 8×3 म्हणजे 8 × 3 = 24. 19 - 10, 19मधून 10 गेले, किती उरले रे, फक्त 9. किती उरले, 9. त्यानंतर 10 - 2, 10तून 2 गेले, उरले 8. 37 - 27, 37मधून 27 गेले, उरले किती रे, 10. आणि 6 + 7 म्हणजेच काय रे, 13. बघा, ह्या गणिती क्रियांचे काय केलेले आहेत, आपण गणिती क्रिया सोडवल्या आहेत. आता बघा रे, कोणाकोणाची उत्तरं समान आली आहेत बघा रे. 16/2 8 आणि 10 - 2 बरोबर 8. म्हणून पहिलं समीकरण काय आहे रे, पहिलं समीकरण काय आहे, 16/2 बरोबर 10 - 2. कारण काय आहे रे, दोघांचंही उत्तर किती आलं आहे, 8. त्यानंतर आता दुसरं समीकरण काय आहे, दुसरं समीकरण बघा की 5×2 10. असंच उत्तर कुठं आलं रे, 37 - 27 बरोबर 10. म्हणजेच हे समीकरण असं लिहूया बघा, 5×2 10 बरोबर 37 - 27. कारण ह्या दोघांची उत्तरं काय आहेत रे, समान. समीकरण म्हणजे काय, दोन्हीही बाजू समान, उजवी आणि डावी बाजू आपल्याला काय हवी रे, समान. आता त्यानंतर तिसरं समीकरण काय आहे, तिसरं समीकरण बघा रे. आता 13 हा अंक इथे कुठे दिसतो रे, बघा ह्या साईडला, म्हणजेच काय आलं, ती गणिती क्रिया 9 + 4 बरोबर काय येणार आहे, 6 + 7. हे झालं तिसरं समीकरण. आता चौथं समीकरण, इथं काय आलं आहे उत्तर, 24. आता 24 ही संख्या कुठे दिसते तुम्हाला, 24 ही संख्या दिसते इथे, 8 × 3 = 24. मग समीकरण काय झालं बघा रे, 72/3 बरोबर 8×3. त्यानंतर जे काही पाचवं समीकरण आहे, कोणतं, जे शेवटचं राहिले ते, की ज्या दोघांचं उत्तर काय आलं आहे रे, 9. काय आहेत ते संख्या बघा रे, 4 + 5 बरोबर 19 - 10. हे काय झालं रे, 5 समीकरण. कारण ह्यांच्या दोन्हीही बाजू काय आहेत रे, समान आहेत. किती सोपं होतं ना, फक्त उत्तरं शोधायची आणि ज्यांची उत्तरं समान आहेत त्यांच्यामध्ये बरोबर चिन्ह द्यायचं. अशा प्रकारे आपण सराव संच 26 पूर्ण केला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 27 पाहणार आहोत, जिथे आपण चल वापरायला शिकू. जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर करा. पाहत रहा, शिकत रहा, फक्त मराठी लेक्चरवालीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.